आपला जो प्रोजेक्ट आहे तो कंटिन्यू करायचा आहे. आपला कोणता विला एजन्सी, CMD. पहिली कमांड आहे आपली जी स्टार्ट करण्याची, env/script/activate, जे की आपले स्क्रिप्टचे फोल्डर येतात ते ॲक्टिवेट केले. नंतर कोड स्पेस डॉट, याने की आपलं VS कोड ओपन पण झालं. नेक्स्ट कमांड आपली कोणती, cd विला एजन्सी, ज्या फोल्डरमध्ये आपण एंट्री घेतली. आणि नंतर py run server. ठीक आहे, झालं माझा प्रोजेक्ट. आता ब्राउझरवर रन. ठीक आहे, ॲडमिन पण ओपन करतो, /admin. ठीक आहे, चला ॲडमिन पण ओपन झाला आणि जी आपली वेबसाईट आहे ती पण ओपन झाली. ठीक आहे, आपण काल इथपर्यंत आलतो. ठीक आहे, आज वर्किंग करायचं आपल्याला रूम्सचं. ठीक आहे, आता इथे कोणते कोणते फील्ड्स आहेत आपल्याकडे चेक करून घेऊ. टोटल आपल्याकडे किती फील्ड आहे? 8 फील्ड आहेत. पहिली आहे इमेज, नंतर टायटल आहे. ठीक आहे, दुसरी प्राइस, तिसरी घेतली त्याचे डिटेल्स, नंतर बेडरूम बाथरूम. ठीक आहे, एरिया, फ्लोर, पार्किंग आणि ठीक आहे. ठीक आहे, आणि दुसरं आपण जे किचन घेतलेलं आहे. ठीक आहे, तशा किती घेतलेलं आपण? 8 घेतलेला फील्ड्स. करू फॉर्म क्रिएट. ठीक आहे, ह्याला नाव देऊत आपण. ठीक आहे, प्रॉपर्टीज. ठीक आहे, कॉपी केलं. ठीक आहे, आता नाव बार. आता युजरची गरज नाही मला. ठीक आहे, बेस डील नाही करत. ठीक आहे, नाव बार. ठीक आहे, इथं आलो. इथं मला गरज आहे कशाची? एक LI टॅगची, सॉरी अँकर टॅगची. ठीक आहे, इथं प्रॉपर्टीज करतो. आलो, ब्राउझरला रिफ्रेश केलं. ठीक आहे, ते पण रिफ्रेश केलं. ठीक, होम पेजवर आलो. ठीक आहे, आलं माझं प्रॉपर्टीज. ठीक आहे, जी आपण जी लिंक बनवलेली त्याला कॉपी केलं. URL मध्ये आलो. URL मध्ये काय बनवतो? ती लिंक. कॉपी पेस्ट करायचं. ठीक आहे, सेव्हची मला गरज नाही. ठीक आहे, यूज मध्ये आला तर मला फंक्शन बनवायचं. ठीक आहे, बेस डीलला कॉपी केलं पूर्ण सेक्शन तो पेस्ट केला. ठीक आहे, आता सेव्हची तर माझ्याकडे गरज नाही आता सध्या, कारण माझ्या डेटा सेव्हच नाही केला. मला लागतो तर पेस्ट डीलवाला प्रॉपर्टीज, प्रॉपर्टी डॉट. ठीक, मला तो प्रॉपर्टीचा पार्ट, प्रॉपर्टी डॉट HTML. ठीक आहे, आपलं प्रॉपर्टीचा ही राहील तिथं, फॉर्म राहील. ठीक आहे, याची पण मला गरज नाही त्या ऑब्जेक्टची. ठीक, हा झाला माझा पेज क्रिएट. आता ठीक आहे, माझे व्ह्यूज काय झाले, क्लिअर झाले. ठीक आहे, आता मी काय करतो, ॲडमिन मध्ये न्यू फाईल, प्रॉपर्टी डॉट HTML. ठीक आहे, इथे मला फॉर्म क्रिएट करायचा आहे, जे बेस डील मधून घेतो पूर्ण कॉपी पेस्ट करून. सिलेक्ट केला, आलो प्रॉपर्टीवर, पेस्ट केला. ठीक आहे, हा झाला माझा फॉर्म क्रिएट.
आलं ब्राउझरवर रिफ्रेश केलं. ठीक आहे, प्रॉपर्टीजवर क्लिक केलं. पण इथं काय झालं, त्याने मला डायरेक्ट प्रॉपर्टीचं पेज ओपन करून दिलं. ॲडमिनचं पेज ओपन करून दिलं का? नाही केलं. त्याने कोणतं जे आपले हे पेज आहे ब्राउझरमधलं ते पेज ओपन करून दिलं प्रॉपर्टीजवाला. ठीक आहे, मग मला कोणतं पाहिजे आपलं ॲडमिनवालं. त्याने ॲडमिनचं दिलं का? नाही. एक तर मला काय करावं लागेल, त्याची स्पेलिंग आहे, ठीक आहे, ती थोडीफार चेंजेस करतो मी. ठीक आहे, किंवा स्लॅश स्लॅश ॲडमिन स्लॅश पण करून बघू शकतो. रिफ्रेश केलं, डॅशबोर्डवर आलो, प्रॉपर्टी, तरी तीच पेज ओपन होते. ठीक आहे, मी काय करतो, हे करतो, त्याची URL चेंज करतो. ॲडमिन स्लॅश, तरी ती सेमच पेज ओपन करून देते मला. मी थोडंफार काही चेंज केलं, तिथे जरी ॲडमिन जरी केलं तरी तो मला तेच पेज ओपन करून देतोय. स्लॅश ॲडमिन करू परत. काय करतो, स्पेलिंग थोडी चेंज करू, प्रॉपर्टीज, एस रिमूव्ह करू सिंपल. यस, ॲडमिनची पण गरज नाही मग मला इथं. ठीक आहे, नावबार आहे, नावबारवर आलो, इथं यस रिमूव्ह करतो. व्ह्यूजमध्ये आलो, व्ह्यूजमध्ये पण झाला यस रिमूव्ह. आता हा पण काय करतो, नेम चेंज करतो याला. हे आपण बनवतो प्रॉपर्टी.html. ठीक आहे, सिलेक्ट करून त्याचं रिनेम यस. ठीक आहे, आता चेक करू प्रॉपर्टीज टेम्पलेट डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, व्ह्यूजमध्ये आलो, ठीक आहे, स्लॅश रिमूव्ह करतो. रिफ्रेश केलं, काय झालं माझा पेज आलं ते प्रॉपर्टीसाठी. ठीक आहे, इथं किती फील्ड आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 फील्ड आहेत टोटल. ठीक आहे, बेस्ट डेलीची गरज नाही मला. ठीक आहे, प्रॉपर्टी.html आलो. ठीक आहे, इथं सेव्ह प्रॉपर्टीज, सेव्ह प्रॉपर्टीज ठीक आहे, सेव्ह प्रॉपर्टीज नावाची URL बनवली. ठीक आहे, जिथं पण माझं काय येतात फ्लॅट आहे, तिथं मी काय करतो, प्रॉपर्टी, इमेज प्रॉपर्टी, टायटल प्रॉपर्टी, डिटेल्स प्रॉपर्टी, स्पेस प्रॉपर्टी, नंबर. आता इथं थोडंफार चेंजेस करायचे मला. ठीक आहे, कॅपिटल P करतो. टोटल कुठपर्यंत आला आता, प्रॉपर्टी डिटेल्स पर्यंत. ठीक आहे, टायटल झालं प्राइस, ठीक आहे, इमेज झाली प्राइस घेऊ तिथं, टायटल डिटेल. ठीक आहे, प्राइस. ठीक आहे, प्राइस घेतला. नेक्स्ट काय आपलं बेडरूम. बेडरूम, ठीक आहे, नंतर बाथरूम.
प्राइस. नेक्स्ट एरिया. पार्किंग अवेलेबल आहे का नाही. येस. ठीक आहे. आता करतो पेमेंट प्रोसेसचा होता तिथं एरिया. आता इथं मला सिलेक्ट ऑप्शनची गरज आहे का. नाही आहे. ठीक. मग मी त्याला काय करतो रिमूव्ह करतो सिलेक्ट ऑप्शनची. काय राहिलं फ्लोर. इमेज झाली, टायटल झालं, डिटेल झाली, प्राइस झाली, बेडरूम बाथरूम पार्किंग अवेलेबल येस नो. ठीक आहे. नंतर फ्लोर. ठीक आहे. आपल्याकडे फ्लोर्स किती अवेलेबल आहेत. रिफ्रेश केला. ठीक आहे. हा झाले आपले फॉर्म क्रिएट आता. ठीक आहे. प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन मध्ये प्रॉपर्टीची इमेज आहे, प्रॉपर्टी टायटल आहे, प्रॉपर्टी डिटेल, प्रॉपर्टी प्राइस, आपले बेडरूम बाथरूम. ठीक आहे. पार्किंग अवेलेबल आहे का नाही. ठीक आहे. आणि किती फ्लोअर्स येतात. ठीक आहे. अजून एक राहील आपलं किचन. ठीक आहे. फ्लोर एरिया लास्टला टाकतो किचन. KITCHN. ठीक आहे. त्यांचे नेम देतो मी त्यांना. ठीक आहे. प्रॉपर्टी इमेज आहे, प्रॉपर्टी टायटल आहे, प्रॉपर्टी डिटेल्स आहे. ठीक आहे. प्रॉपर्टी प्राइस. प्राइस आहे. ठीक आहे. प्रॉपर्टी बेडरूम. बेडरूम किती बेडरूम्स आहे तुमच्याकडं. ठीक आहे. परत बाथरूम. ठीक आहे. बाथरूम्स. नंतर पार्किंग अवेलेबल येस नो. तर फ्लोर. फ्लोर किती आपल्याकडे फ्लोर्स. ठीक आहे. एरिया. एरिया. ठीक आहे. लास्टला किचन. ठीक आहे. हा झाले आपले किचनला टेक्स्ट आहे. नंबर करतो किचनला. टेक्स्ट नाही म्हणा नंबर. ठीक आहे. एरिया मीटर स्क्वेअर फ्लोर ते पण नंबर करतो. ठीक आहे. पार्किंग अवेलेबल नो. ठीक आहे. बाथरूम किती तुमच्याकडे नंबर मध्ये. ठीक आहे. बेडरूमला पण नंबर आहे. ठीक आहे. प्रॉपर्टी प्राइस. ठीक आहे. आता प्रॉपर्टी प्राइस पण आपल्याला कशात राहणार आहे नंबर मध्ये राहणार आहे. ठीक आहे. डिटेल टेक्स्ट मध्ये राहते. टायटल पण टेक्स्ट आहे. आणि फाईल इमेजेससाठी. कॉपी केले. त्यांचे जे नेम्स येतात. प्रॉपर्टी टायटल, प्रॉपर्टी डिटेल, प्रॉपर टोटल, प्रॉपर्टी स्पेस. प्रॉपर्टी स्पेस बाथरूम. त्यानंतर आपल्या काही बेडरूम्स येतात. का बेडरूम्स वर येतात आधी. बेडरूम आहे नंतर बाथरूम.
बेडरूम बाथरूम पार्किंग अवेलेबल येस नो. ठीक आहे. नंतर आपलं काय फ्लोर फ्लोर नंतर आपलं लास्टला काय ऑप्शन होतं इमेज एरिया. एरिया कुठे गेला एरिया. इधर 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. एक राहिला अजून. ठीक आहे. लास्टला किचन. फॉर्म क्रिएट आला. ठीक आहे. ते आता मी त्याला काय करतो सेव्ह करतो. सेव्ह प्रॉपर्टी URL त्याला कॉपी केला. URL मध्ये आलो पेस्ट केली. व्ह्यूज मध्ये आलो व्ह्यूज मध्ये फंक्शन बनवतो. ठीक आहे. अनकमेंट करतो. आता ह्याची काय गरज नाही मला आता. ठीक आहे. झाले माहीत 10 फील्ड्स. ठीक आहे. प्रॉपर्टीला तो सेव्ह करून आपण फ्लॅटच्या काय प्रॉपर्टी प्रॉपर्टी. ठीक आहे. आता मला करायचे मॉडेल क्रिएट. ठीक आहे. आता मॉडेल मध्ये आलो. मॉडेल क्रिएट करून घेतो एक क्लास. ठीक आहे. प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज मॉडेल. मॉडेल्स डॉट मॉडेल. आता सगळ्या फील्ड चाल घेऊन येतात तिकडून. ठीक आहे. ते प्रॉपर्टी डॉट HTML मध्ये. ठीक आहे. टोटल नेम कॉपी केली. कॉपी केलं त्याला पार्किंग फ्लोर एरिया किचन. ठीक आहे. मॉडेल मध्ये आलो पेस्ट केली. ठीक आहे. इथं काय इमेजला मॉडेल अपलोड करून देतो इथं. ठीक आहे. झाला माझा मॉडेल क्रिएट. ये प्रॉपर्टी इमेज प्रॉपर्टी टाइटल प्रॉपर्टी डिटेल प्रॉपर्टी प्राइस प्रॉपर्टी बेडरूम्स बाथरूम्स. ठीक आहे. पार्किंग फ्लोर एरिया किचन. ठीक आहे. इथं आपण हे पण यूज करू शकतो इंटिजर फील्ड प्राइसला. इंटिजर यूज करायचे का. ठीक आहे. ती आपली प्राइस आहे. ठीक तिथं काय यूज करणार आपण इंटिजर फील्ड. ठीक आहे. अजून आपण एरियाला पण इंटिजर फील्ड यूज करू शकतो. ट्राय करून आधी इंटिजर फील्डला. ठीक आहे. फ्लोरला पण इंटिजर फील्ड. ठीक आहे. पार्किंग येस नो. ठीक आहे. बाथरूम. ठीक आहे. तिथं पण इंटिजर फील्ड. ठीक आहे. बेडरूम आहे त्याला पण इंटिजर फील्ड करू टाक. ठीक आहे. कारण हे नंबर मध्येच येते. पार्किंग आपल्या येस नो मध्ये किचनला पण किचन. ठीक आहे. इंटिजर फील्ड किती किचन आहेत आपल्याकडे 1 2 3
झाले आपलं मॉडेल क्रिएट. ठीक आहे, आता त्याला सेव्ह करतो. व्ह्यूजमध्ये आलो. ठीक आहे, इथं पण माझं प्रॉपर्टी हा झाला माझा काय झाला डेटा सेव्ह झाला. आता मी काय करतो त्याला मायग्रेट करून घेतो. ठीक आहे, आलो कंट्रोल सी केलं. ठीक आहे, पी वाय मॅनेजर पी वाय मेक मायग्रेशन. नेक्स्ट मायग्रेट. झालं माझं मॉडेल क्रिएट ऑन सर्व्हर. ठीक आहे, आता मी काय करतो आलो इथं. ठीक आहे, आता फॉर्म फिल करतो. ठीक आहे, फॉर्म फिल करायच्यात मी काय करतो त्याला टेबलमध्ये प्रिंट करून देतो. ठीक आहे, जे पण माझी प्रॉपर्टी देतात. ठीक आहे, कॉमा ओबीजे. प्रॉपर्टी इक्वल्स मॉडेल डॉट प्रॉपर्टी. आपलं मॉडेल आहे प्रॉपर्टी मॉडेल, तिथून घेतले सगळे ऑब्जेक्ट मध्ये डेटा घेतला, ऑब्जेक्ट मध्ये पास करून दिला आणि ऑब्जेक्ट कोणाला पास केला प्रॉपर्टी डॉट एचटीएमएल ला. ठीक आहे, आता मॉडेल प्रॉपर्टी मध्ये डॉट एचटीएमएल द्यालो. ठीक आहे, तिथं कशात करतो पास प्रॉपर्टीज. ठीक आहे, फॉर आय इन प्रॉपर्टी. ठीक आहे, इथं आता माझं काय पार्किंग नंतर. ठीक आहे, पुन्हा आय सिलेक्ट केला. त्याला कॉपी केलं, प्रॉपर्टी इमेज सोडून द्यायची. किचन. प्रॉपर्टी टायटल. पेस्ट केला, डेटा आला तिकडनं माझा टेबलमध्ये प्रिंट होण्यासाठी. ठीक आहे, आता मी काय करतो रिफ्रेश करतो, डेटा सेव्ह करतो. ठीक आहे, प्रॉपर्टी इमेज घेतो एक. ठीक आहे, प्रॉपर्टी टायटल देतो जस्ट. ठीक आहे, अपार्टमेंट घेतो. ठीक आहे, थोडीफार डिटेल्स घेतली. ठीक आहे, प्राइस देतो. ठीक आहे, बेडरूम आपल्याकडे. ठीक आहे, 4 येतात, 4 बाथरूम्स येतं. ठीक आहे, पार्किंग अवेलेबल आहे का नाही, येस. ठीक आहे, फ्लोअर किती माझ्याकडं. ठीक आहे, 6 फ्लोअरची बिल्डिंग आहे. ठीक आहे, एरिया माझा किती एरिया. ठीक आहे, मीटर स्क्वेअर. ठीक आहे, मीटर स्क्वेअर घेतला. आणि किचन. किचन किती आपल्या आता किती आपल्या रूम किती बेडरूम्स बाथरूम टोटल रूम 4 मग 4 किचन देऊ शकतो मी. ठीक आहे, 4 नाही आपले फ्लोअर किती येतात. ठीक आहे, 6 फ्लोअर मग 6 किचन राहते प्रत्येक फ्लोअरला एक किचन. ठीक आहे, सेव्ह केलेला. काय झाला माझा डेटा तो झाला सेव्ह. ठीक आहे, टेबलमध्ये पण तो झाला प्रिंट. ठीक आहे, प्रॉपर्टीचा डेटा कॉपी केला प्रॉपर्टीला.
property.model.property.model.object.all. ठीक आहे, तो कॉपी केला. आता तो पेस्ट कोड करायचा मला. जे पण आपले युजर ॲपचे हे येतं व्ह्यूज येतात, इथं आलो. ठीक आहे, होममध्ये पेस्ट केला. ठीक आहे, प्रॉपर्टीला ऑब्जेक्टमध्ये पास करून देतो. ऑब्जेक्टमध्ये पास करून दिलं. ठीक आहे, आलो आता. ठीक आहे, आता होम पेज. ठीक आहे, इथं मला प्रॉपर्टी सेक्शन आहे. इथं माझं काय किचन. किचन. ठीक आहे, पहिला मी आधी काय करतो, फॉलो स्टार्ट करतो. ठीक आहे, आता मला सेम सेक्शन पार्ट सापडायचा. ठीक आहे, इथं काय OLG4. ठीक आहे, हा सेक्शन इथं पुढे. ठीक आहे, हाय. ठीक आहे, ड्रॉप डाऊन केलं. ठीक आहे, हा सेक्शन सेम आहे, हा पण सेम आहे, हा पण काय सेम सेक्शन आहे. आणि टोटल माझ्याकडे 6 येतात. ठीक आहे, हा पण जवळपास सेम आहे. ठीक आहे, हे सेक्शन काय सेम आहे. मला यांची गरज आहे खाली त्यांची बाकीची नाही, मला फक्त एक सेक्शन लागतो. ठीक आहे, बाकीचे जे येतात त्यांना कमेंट करून ठेवू. ठीक आहे, फॉर लूप स्टार्ट करतो. ठीक आहे, फॉर आय इन माझा डेटा कशामध्ये आलेला आहे, प्रॉपर्टीज. ठीक आहे, जो फॉर लूप स्टार्ट केला तर एंड पण करतो. एंड फॉर. ठीक आहे, फॉर एंड पण केला. ठीक आहे, जी पण इमेज आपली प्रॉपर्टी. ठीक आहे, प्रॉपर्टी डॉट HTML मध्ये आलो. ठीक आहे, प्रॉपर्टीची इमेज घेतली कॉपी करून. ठीक आहे, होम डॉट HTML मध्ये आलो. तिथं काय केलं, जरा जी आपली हे होती लिंक होती प्रॉपर्टी इमेज, तिथं पेस्ट केली. ठीक आहे, नंतर आपलं टायटल आहे, टायटलला कॉपी केलं. ठीक आहे, आलो टायटल टायटल टायटल. ठीक आहे, लक्झरियस विला हे आपलं काय टायटल आहे. ठीक आहे, नंतर ही प्राईज आहे आपली. ठीक आहे, प्राईजवर आलो. मॉडेलची गरज नाही आता मला, युजर ॲपची पण गरज नाही आहे. ठीक आहे, होम डॉट HTML मध्ये आपले हे टायटल, टायटलचं जागा टायटल पेस्ट केलं. ठीक आहे, नंतर आपले काय डिटेल्स. डिटेल्स झालेत का आपल्या, डिटेल्सला कॉपी केलं. ठीक आहे, प्रॉपर्टी प्राइस. ठीक आहे, जे आपण आपले डिटेल्स येतात. ठीक आहे, डिटेल्सला पेस्ट केलं. ठीक आहे, प्रॉपर्टीचे जे बेडरूम्स आहेत आपले कॉपी केल्या. होम डॉट HTML मध्ये आलो, इथे पेस्ट केलं. ठीक आहे, बेडरूम, नंतर ते बाथरूम. नंतर काय आपलं प्रॉपर्टी. मध्ये टोटल सिलेक्ट केले. ठीक आहे, स्पॅन टॅग सिलेक्ट केला. ठीक आहे, ते जस्ट पेस्ट केला डेटा. आता मला याची गरज नाही स्पॉटची. ठीक आहे, चेक करून ब्राउझरला रिफ्रेश करून आता. ठीक आहे,
आलं ब्राउझरला रिफ्रेश केलं. ठीक आहे, आले माझे प्रॉपर्टीचे डिटेल्स पार्किंगमध्ये. ठीक आहे, ऊपर नीचे हो गए. स्पॉट डाल देते हैं यहाँ पर. ठीक है, हाँ पार्किंग, हाँ यहाँ पर ऊपर नीचे हो गए. ठीक है, नंतर आपला एरिया. एरिया आपल्या इथं लास्टला होता. होम डॉट एस टी एम मध्ये आले इथे एरिया टाकला. ठीक, जो पण आपला एरिया असेल तो. ठीक आहे, नंतर काय आपलं फ्लोर. फ्लोर कॉपी केला. होम डॉट एस टी एम मध्ये फ्लोर 3 फ्लोअर्स होता. ठीक आहे, पेस्ट केला. नंतर पार्किंग. ते जे पण आपली पार्किंग मध्ये डेटा स्टोअर असेल तो घेतला. नंतर लास्टला काय आपलं किचन्स. ठीक आहे, आलो ब्राउझरला रिफ्रेश केला. ठीक आहे, आले आपल्या टोटल डिटेल्स. मी काय करतो, जस्ट अजून एक काय करतो, फॉर्म फिल करतो. ठीक आहे, ॲज इट इज इमेज. ठीक आहे, इमेज घेतली, टायटल घेतला अपार्टमेंटच. ते डिटेल्स घेतले सेम. ठीक आहे, प्राइस घेतली. ठीक, बेडरूम्स किती घेतो तर 6 घेतो. ठीक आहे, 6. पार्किंग येस. फ्लोर आहेत माझ्याकडं. ठीक आहे, 6 सिंपल 6 करतो. ठीक आहे, एरिया आहे माझा जवळपास. ठीक आहे, 500 स्क्वेअर मीटर. सेव्ह प्रॉपर्टीज केलं. ब्राउझर आलो, इथं रिफ्रेश केलं. ठीक आहे, हा सेक्शन माझा काय झाला, ॲज इट इज कुठे ॲड झाला, त्याच्यात समोर. ठीक आहे, पुन्हा डाऊट नाही. ठीक आहे, द प्रॉपर्टीज. प्रॉपर्टी प्राइसच्या पुढे जस्ट $1 ट्रेंड करतो. ठीक आहे, डॉलर्स किंवा RS पण करू शकतो. ठीक आहे, आता हा पुढं टाकला मी. ही आपलं प्रॉपर्टी प्रिंट केली प्राइस, त्याच्या पुढे प्रिंट केलं. पुढे पण प्रिंट करू शकतो आणि मागं पण प्रिंट करू शकतो. स्टार्टिंगलाच बेस्ट राहील. ठीक आहे, डॉलर मध्ये दिलता मग त्याला डॉलर. ठीक आहे, याला टॅगला करतो कमेंट. ठीक आहे, जेणे का आपल्याला अडचण येणार नाही. ठीक आहे, रिफ्रेश केलं, प्रॉपर्टी जर आलो. ठीक आहे, याला टॅग हा पुन्हा सेक्शन काय झाला, रिमूव्ह झाला आता. म्हणजे तिकडला सेम डेटा ॲज इट इज आलेला आहे माझ्याकडे. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये आलो. ठीक आहे, मला लागते कोणते व्ह्यूज लागते ते युजर ॲपचे. ठीक आहे, त्याला ॲज इट इज कॉपी केलं. ठीक आहे, प्रॉपर्टी डॉट HTML मध्ये पेस्ट केलं. ठीक आहे, आता हे माझे ऑब्जेक्ट नाही तर टोटल फक्त एकच ऑब्जेक्ट आहे, तो प्रॉपर्टीचा. ठीक आहे, पण ऑब्जेक्ट पास करून दिला तर मग OBJ. आता माझा डेटा आता त्या पेजवर गेला, पण त्या प्रॉपर्टी डॉट HTML. ठीक आहे, ठीक आहे, हा सेक्शन. आता फॉर लूप स्टार्ट करतो. फॉर लूप पुढे स्टार्ट करायचं मला सेम सेक्शन आहे. ठीक आहे, सेम हा पण आहे, हा पण आहे. ठीक आहे, यातमध्ये हा
जेवढे पण माझ्याकडे सेक्शन आहेत सेम सेक्शन दिसतात काय, ठीक आहे. त्याला कॉपी पेस्ट केला, सॉरी सिलेक्ट केला आणि कमेंट केला. मला किती एक सेक्शन लागतोय एक करतो, बाकी सगळे कमेंट करतो, ठीक आहे. फॉर्म स्टार्ट करू. फॉर आहे इन आपला डेटा कशामध्ये आलेला आहे, प्रॉपर्टीज मध्ये आलेला आहे, ठीक आहे. त्याला एंड करतो. एंड फॉर, ठीक आहे. फॉर लूप एंड केला, ठीक आहे. आता आपली काही इमेज आहे, इमेजला पेस्ट करून देतो, ठीक आहे. टायटल इमेज, ठीक आहे. नंतर ही काय आपल्या डिटेल्स येतात, प्रॉपर्टी डिटेल्स, जे पण आपली प्रॉपर्टी प्राइस आहे, प्राइस, ठीक आहे. आपले बेडरूम्स, नेक्स्ट आहे बाथरूम, नेक्स्ट आहे आपला एरिया, ठीक आहे. मीटर स्क्वेअर, ठीक आहे. नंतर आपले फ्लोर्स, नंतर आहे आपलं पार्किंग, पार्किंग, ठीक आहे. लास्टला आपलं काय किचन, ठीक आहे. आलं ब्राउझरला रिफ्रेश केलं, आले माझे जेवढे डेटा होते तेवढे डेटा इथं आले. आता हे कोणतं पेज आपलं प्रॉपर्टीचं पेज आहे, ठीक आहे. प्रॉपर्टीच्या पेजवर आलो, इथपर्यंत क्लिअर.